नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी, ऋषी, बंडे आणि सगळेजण मात्र पोस्ट ऑफिसमध्ये आता आबांचे काही जुनी पत्र आहे आणि ते सगळं जुनं रेकॉर्ड शोधायला येतात की नक्की तेथे काही सापडतं की नाही हे शोधण्यासाठी। आणि तेवढ्यात एक डायरी सापडलेली असते, पण ती सगळी काही कुरतडलेली असते। मग नक्की आता काही तेथे शोध लागतो की काय, असा शोध घेण्यासाठी आलेले आहेत। कमळी म्हणते की बघा अहो ही डायरी, पण मला नाही वाटत की येथे काही सापडेल म्हणून। त्यावरती ऋषी म्हणतो की हे पग अशी हार मानायची नसते कमळी, आपण उद्या सुद्धा इकडे येऊ, परत शोधू इथे नक्की काय आहे। शोधलं म्हणजे आपल्याला नक्की सापडेल। तेवढ्यात आता जुने म्हातारे खूप काका आहे, तर ते म्हणजे वृद्ध आहे काका ते, आणि ते मात्र तिथे पोस्ट ऑफिस मध्ये आलेले आहेत। ते मात्र त्या आदेश सरांना आवाज देतात। आदेश सर बाहेर येतात आणि ते म्हणतात की काका अहो तुम्ही कशाला मला आदेश सर म्हणतात, माझ्या नावाने हाका मारा, ते बरोबर दिसत नाही। त्यावरती मात्र ते वृद्ध काका म्हणतात की अहो हे बघा आता तर तुम्ही सरच आहात। आणि तेवढ्यात मात्र जी काही रिटायरमेंटची यादी वगैरे आहे तर ती यादी दाखवतात आणि ते काका तर तेथून जायला निघतात। आणि तेवढ्यात कमळी, ऋषी, निंगे हे सगळेजण धावतच बाहेर येतात। तेव्हा आता ते आदेश सर आहे तर ते विचारतात की काय झालं, तुम्ही सगळेजण धावत बाहेर का आलात, काही सापडले का तुम्हाला। तेव्हा आता ऋषी म्हणतो की आम्हाला नाही मिळालं, पण आम्ही परत येऊ। कमळी म्हणते की हो थँक्यू बर का। तेवढ्यात कमळी, ऋषी आणि निंगी बंडे हे ते जे काही काका आता आलेले होते पोस्टमन काका, तर त्यांच्याजवळ धावतच येतात। ते काका सायकलवर जायला निघलेले असतात। कमळी त्यांना विचारते की तुम्ही आता हिंदूराव मोहिते यांना ओळखतात का। तेव्हा मात्र आता ते काका विचार करतात आणि म्हणतात की हिंदूराव मोहिते नाही हो, बरीच वर्ष झाले मी इथे काम करतो, 15 वर्ष होत आली। लगेच असं कोणाचं तरी नाव घेऊन मात्र तो माणूस मला आठवत नसतो। तेव्हा आता ऋषी आपल्या मोबाईलमध्ये आता आबांचा फोटो दाखवतं आणि यांना तुम्ही ओळखतात का असे विचारतात। तेव्हा मात्र आता ते पोस्टमन काका म्हणतात की हा तर आबांचा फोटो आहे, तर सगळ्यांना आनंद होतो। कमळी म्हणते की तुम्ही यांना ओळखतात ना, मग आता हे आबा कायम इथे येत होते आणि कायम ते कुणाला तरी पत्र लिहित होते, पण ते नक्की पत्र कुणाला लिहित होते असं विचार। तेव्हा ते काका म्हणतात की इतकं मात्र काही आठवत नाही, पण आबा मात्र महिन्यातून एकदा तरी येथे यायचे। एक पत्र मात्र ते कुणाला तरी कायम पाठवत होते, पण ते कुणाला पाठवत होते ती माहिती नाही। त्यावरती ऋषी विचारतो की पण ते पत्र नक्की कुणाला पाठवत होते, हे कधी काही पत्ता वगैरे तुम्ही चेक केला का, बघितला का। ते काका म्हणतात की ते काही माहिती नाही, परंतु मला नेहमी हे आठवतं की ते पत्रामध्ये नेहमी काहीतरी असं राहायचं, महत्वाचं पत्र असायचं। कारण एकदा की पत्र टाकलं तर आबा मात्र पोस्ट मास्तरांशी बराच वेळ बोलत बसायचे। पोस्ट मास्तर आणि आबा यांचं चांगलं जुळायचं। त्यावरती मात्र आता लगेच ऋषी विचारतो की पण ते पोस्ट मास्तर कुठे राहतात, म्हणजे काही तुम्हाला आठवतं त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का। त्यावरती आता ते काका म्हणतात की ते जवळच येथे गावामध्ये राहतात। ते काका आता खूप वयस्कर झालेले आहेत, माझ्यापेक्षा ते वयाने खूप मोठे आहेत, बरेच दिवस झाले रिटायर होऊन, आणि आबाबद्दल आणखीन बरंचसं काही तुम्हाला माहिती मात्र त्यांच्याकडेच मिळेल। तेव्हा आता निंगी म्हणते की काका मला जर त्यांचा पत्ता वगैरे माहिती असेल तर सांगा। तेव्हा आता ते काका मात्र त्या काकांचा पत्ता देतात। तर कमळी म्हणते की थँक्यू, खरंच तुमची खूप मदत झाली। आणि ते काका मात्र पोस्टमन काका तिथून निघून जातात। तर ऋषी म्हणतो की हे कमळे आता जाऊयात, वेळ वाया घालवायला नकोय। कमळी मात्र बंडे आणि निंगी या दोघांना येथेच थांबायला सांगते, जर कुणाकडून काही माहिती मिळाली की नाही याची चौकशी करा। बंड्या म्हणतो की ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही सापडलं तर आम्हाला सुद्धा चौकशी करून आता म्हणजे सांग, मला लगेच फोन करा। तर निंगी म्हणते की हो ठीक आहे, जर काही मदत लागली तर नक्की सांग। सगळेजण आता कामाला आपल्या जायला निघतात। त्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन हे दोघंही गाडीतून आता घरी येत असतात। अन्नपूर्णा आजीला मात्र आता कमळीची खूप काळजी लागलेली असते, तिचा चेहरा त्यांना आठवत असतो। अन्नपूर्णा आजी गाडीतून इकडे तिकडे पाहत असते, तिला काहीतरी जुनं आठवत असतं। तेव्हा राजन विचारतो की काय झालं आई, तू नक्की कसला विचार करत आहे। त्यावरती अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन, मी हा भाग आता जो काही बघत आहे तर मला काहीतरी जुन्या आठवणी येतात। आपण मात्र ह्याच भागामध्ये काहीतरी आता प्रोजेक्ट सुरू करणार होतो, त्याबद्दल आपण खूप माहिती सुद्धा काढली होती। आणि तेव्हा आता राजनला लगेच आता विचार येतो, कारण त्याला सरू म्हणजे गौरी आणि त्याचे लग्नाचे क्षण आठवतात। त्यांचं प्रेम झालं होतं, त्यांना कमळी मुलगी झाली होती। आबा खूप खुश होते, तिच्या गळ्यामध्ये आता म्हणजे लग्न करून आता मंगळसूत्र सुद्धा घातलं होतं। हे सगळं काही मात्र आता आठवतं आणि तो मात्र विचारात पडतो। तर अन्नपूर्णा आजी विचारते की अरे तू आता कसला विचार करतोस। त्यावरती राजन म्हणतो की मी काही विचार करत नाही, आणि मला सुद्धा तो प्रोजेक्ट आठवला। त्यावेळेस मात्र वारंवार मी इथे येत होतो, बराच वेळ आमचं काम सुरू होतं, त्यानंतर मात्र अचानक सगळं काही बंद झालं। अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन, इतकी वर्ष झाले आपण इथे
फिरकलो नाहीच. त्यावरती राजन म्हणतो की आई, तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन मला असं वाटतं की आपण आता त्या भागात आलो, त्यामुळे मात्र मला असं वाटतं की नक्की आपण तिकडे जाऊयात. म्हणजे इतक्या जवळ तर आलेलाच आहोत, मग नक्की तिकडे काय कसं काही सुरू आहे ते बघूयात. त्यावरती आता राजन म्हणतो की आई, इतके दिवस झाले आता मला तिकडे नाही जाऊशी वाटत, कारण गौरी सुद्धा तिकडेच राहायची आणि तुझी नात सुद्धा. तेव्हा लगेच अन्नपूर्णा आजी म्हणते की कदाचित म्हणूनच मला असं वाटत असेल, आणि चल ना राजन आपण जाऊयात, म्हणजे त्या प्रोजेक्टची जागा आपण बघूयात, याचं निमित्त आहे, असं यासाठी जाऊयात. तेव्हा अन्नपूर्णा आजी लगेच संतोष दादांना म्हणते की डावीकडे एक फाटा लागेल, तिकडे गाडी तिकडे घ्या. त्यानंतर आता इकडे ऋषी आणि कमळी मात्र त्या काकांचे, जे काही पोस्टमन काका आणि आबा यांची खूपच ओळख होती, तर तिकडे ते आलेले आहेत त्या पत्त्यावर. आता तेथे बाईकवरून येतात, खाली उतरतात आणि कमळी विचारते की ऋषी सर हाच पत्ता आहे का? तर ऋषी म्हणतो की हो नक्की हाच पत्ता आणि आय होप काहीतरी माहिती आपल्याला नक्की येथे मिळेल. तेव्हा ते काका आता तेथेच असतात. ऋषी आणि कमळी त्यांच्या घरी येतात, तर काका त्यांना प्रेमाने बसायला वगैरे सांगते. तेव्हा आता कमळी ही ऋषी आणि तिची ओळख करून देते आणि म्हणते की हे बघा काका. तर काका म्हणतात की थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. कमळी म्हणते की नकोय, पाणी वगैरे आम्हाला काही नको, परंतु आम्ही काहीतरी माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे आलो. काका विचारतात की काय माहिती हवी आहे? तेव्हा लगेच आता म्हणजे कमळी म्हणते काही आमचे आजोबा आहेत, तर त्यांच्याविषयी काहीतरी माहिती मिळवायला आम्ही आलो आणि ते प्रश्न शोधत शोधत आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा लगेच आता कमळी ऋषीच्या मोबाईलमधील जो काही आजोबांचा फोटो आहे तर तो फोटो दाखवते आणि म्हणते की हे माझे आजोबा, त्यांच्याबद्दल मला माहिती हवी होती. ज्या पोस्टमध्ये तुम्ही काम करत होता आणि तिकडे मात्र हे येत होते. आबा आता नाही राहिलेत, पण मला त्यांच्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. तुम्ही त्यांना ओळखतात का? तेव्हा लगेच आता ते काका मात्र आजोबांचा फोटो पाहतात आणि म्हणतात की पोरी तुझा आजोबा गेला, खूप वाईट झालं ग, पण पोरी मला माफ कर, आता कसं वय सुद्धा झालं आणि मला दिसणंसं सुद्धा झालेलं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा फार कमी झालं. एवढी वर्ष मी पोस्टामध्ये काम केलं, एवढी माणसं बघितली आणि काय काय लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा लगेच आता ऋषी सुद्धा म्हणतो की प्लीज आजोबा एकदा नीट सगळं काही आठवून बघा, कारण हे सगळं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज एकदा मदत करा. तेव्हा आता आजोबा विचार करतात आणि म्हणतात की काहीच आठवत नाही. त्यानंतर लगेच आता कमळी म्हणते की आजोबा हे बघा, जेव्हा आम्ही पोस्टामध्ये गेलो होतो इकडे आम्हाला समजलं की आबा आणि तुमची फार जुनी मैत्री होती, ते पण चांगली मैत्री होती, त्यामुळे प्लीज जरा आठवण्याचा प्रयत्न करा. मी तासन तास त्यांच्याबरोबर बोलत बसत होता, गप्पा करत होता, त्यामुळे प्लीज नीट आठवा की. तेव्हा आता आजोबा म्हणतात की अगं हे पग कितीही आठवलं तरी सुद्धा अगं वयाने कसं लक्षात राहील बरं पोरी, काहीच आठवत नाही. तर ऋषी म्हणतो की ठीक आहे, इट्स ओके, प्रयत्न तरी केला तुम्ही. त्यावरती आता कमळी म्हणते की आजोबा जर काही तुम्हाला आठवलं तर आता खरंच म्हणजे आम्ही तुम्हाला नंबर दे आणि तुम्ही नक्की आम्हाला फोन करून सांगा. त्यावरती मात्र आजोबा म्हणतात की हे पग पोरी तिथे पेन ठेवला आणि तेवढ्यात मात्र आता कमळी उठते, तर भिंतीवर आता जो काही एकत्र ग्रुपचा फोटो आहे तो फोटो तिला दिसतो आणि त्यात म्हणजे आबांचा फोटो दिसतो. तेव्हा आता कमळी लगेच आता म्हणते की हे बघा आजोबा, नीट आठवण्याचा प्रयत्न करा, हेच माझे आबा आहे. मात्र जेव्हा ते आजोबा फोटो पाहतात आणि हसतात आणि म्हणतात की अगं पोरी, हा तर आबा मोहिते आहे आणि तू त्याची नात आहे होय? कमळी म्हणते की होय, मी त्यांची नात आहे. आजोबा म्हणतात की अगं लई वर्ष झाली तो पोस्टामध्ये येत होता, आपलं काम झालं की आल्या वाटेने निघून जायचा. पोस्टामध्ये आल्यानंतर एक गोष्ट नेहमी करायचा, एक पत्र मात्र तो नेहमी आता एका गावाला लिहायचा आणि पत्राचं उत्तर आलं की नाही म्हणून मला तो सारखा विचारायचा. तेव्हा आता कमळीला आणि ऋषीला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. कमळी विचारते की ऋषी सर, म्हणजे आबा सुद्धा कोणाला तरी शोधत होते का? तेव्हा आता ऋषी म्हणतो की हो नक्कीच, मात्र आता सरू काकूंशी काहीतरी कनेक्टेड असू शकतं. तेव्हा आता कमळी त्या आजोबांना विचारते की त्या गावचं नक्की नाव काय होतं, जरा आठवण्याचा प्रयत्न करताल का? एकदा की ते नाव सापडलं तर बाकीचं सगळं काही सापडतं, प्लीज तुम्ही ते नाव आठवा. तेव्हा ते आजोबा आठवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु म्हणतात की नाही पोरांनो, मला ते आजोबा आठवतात, तुमचे आबा आठवतात, पण ते गावाचं नाव मात्र काही आठवत नाही आणि पोरांनो मला माफ करा, मला खरंच काही आठवत नाही. तेव्हा आता कमळी म्हणते की आजोबा नक्की काय, कोणतं गाव असेल ते आणि का मात्र तिकडे पत्र लिहित असतील. तेव्हा आता ऋषी विचार करतो की हा गुंता तर वाढलाच जाईल, त्या गावाचं नाव जर कळालं असतं तर तिकडे काही शोधता आलं असतं, पण आबा नक्की कोणाला शोधत असतील आणि ते ह्या गावात आहे हे असं सांगत असतील. त्यानंतर अन्नपूर्णा आजी आणि राजन अंधार पडलेला असतो आणि त्या गावामध्ये
गावामध्ये येतात प्रोजेक्ट बघण्यासाठी. तर इकडे आता कमळी, ऋषी, बंड्या, निंगी आता परत सगळं काही शोधून घरी आलेले आहेत. ऋषी म्हणतो की कमळी हे बघ, ॲटलिस्ट म्हणजे आपल्या हाती काही लागलंच नाही असं नाही, म्हणजे आबा नक्की कोणाला तरी शोधत होतेच. आता कमळी म्हणते की हो ना, पण नक्की ते होतं तरी कोण? आबा मात्र इतकी वर्ष त्यांच्या उत्तराची वाट का बघत होते? आईने मात्र इतकं सगळं लपून का ठेवलं होतं? मला तर असं वाटतं की सगळं काही हातात येतं आणि निष्ठून जातं की काय. तेवढ्यात ऋषीच्या डोक्यात काहीतरी येते आणि ऋषी म्हणतो की आपण घरामध्ये काहीतरी शोधूयात. नक्की आबांनी मात्र काही ठेवलं असेल घरामध्ये, काहीतरी वर्षापासून ठेवलंच असेल. आपण जर शोधलं तर नक्की आपल्याला सापडेल. तेव्हा आता कमळी म्हणते की हो बघूयात आणि लगेच मात्र ते घरामध्ये काहीतरी शोधायला घेतात. तेव्हा मात्र आता सगळेजण शोधत असतात, परंतु अजूनपर्यंत काहीच सापडलेलं नसतं. कपाट, गादीखाली, पलंगाखाली सगळीकडे शोधतात आणि त्याच वेळेस कमळीचं लक्ष कपाटावर असणाऱ्या बॅगकडे जातं. ती बॅग मात्र पाहतच असते. इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन मात्र त्या गावामध्ये येऊन पोहोचतात आणि तेव्हा आता कमळी ती कपाटावर असणारी पेटी आहे तर ती ऋषी सरांना काढायला सांगते. त्यामध्ये काहीतरी आता लहानपणच्या आठवणी असते. आबांनी मात्र कमळीच्या लहानपणापासून सगळ्या ज्या काही वस्तू, फोटो वगैरे आहे ते सगळं जपून ठेवलेलं असतं. कमळीने काढलेले चित्र वगैरे सुद्धा. तर ऋषी म्हणतो की बघ, आबांनी किती आठवणी जपून ठेवल्या, चित्र बघ ना किती छान सुंदर काढलेलं आहे. कमळी म्हणते की हो, आबांनी माझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. आबा इतकी वर्ष ज्या काही प्रश्नाची उत्तर शोधत होते ते प्रश्न उत्तर आपल्याला शोधून काढायचे आहे. तेवढ्यात नेंगीला मात्र एक जुनं आता फाटलेलं पत्र सापडतं. ती कमळीला दाखवते आणि तेवढ्यात मात्र कमळी आता त्याच्यावरील जो काही आता शिक्का आहे पोस्ट ऑफिसचा तर तो वाचते आणि त्यावर आता ऋषी विचारतो की काय लिहिलेलं आहे. तर कमळी आता ते वाचता येत नसतं, पण त्यावर वाळीच असं काहीतरी लिहिलं असतं. त्याच वेळेस आता अन्नपूर्णा आजी आणि हे राजन वाळीजला येऊन पोहोचलेले आहेत. त्यानंतर मात्र इकडे कामिनीचा जो माणूस आहे तर तो कामिनीला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो, ते अन्नपूर्णा आणि ते राजन सर आहेत ना, ते मात्र वाळीजला गेलेत. आता वाळीजला म्हटल्यानंतर आता कामिनीला फार मोठा धक्काच बस. इकडे कमळीच्या लक्षात येते की म्हणजे आई आणि आबा हे वाळीज गावात राहत होते. ऋषी म्हणतो की अगं ते पत्र पाठवत होते, मग ते वाळीज गावात राहत असतील असं काही नसेल. मी आता विचार करते आणि म्हणते की आबा नक्की कोणाला पत्र पाठवत असतील, नक्की त्या गावात त्यांचं होतं तरी कोण? बंड्या म्हणतो की आबांचा कोणीतरी मित्र असेल किंवा भावकीतलं कोणीतरी असेल. त्यावरती निंगी म्हणते आपल्याला त्या वाळीज गावामध्ये काहीतरी मिळेल असं मला नाही वाटत. बंड्या म्हणतो की हे बघ, आपल्याला मिळो किंवा न मिळो, एकदा तरी आपण त्या गावात गेलंच पाहिजे आणि जाण्यासाठी आपल्याला काय हरकत आहे. तर ऋषी म्हणतो की एक्झॅक्टली आपण नक्की तिकडे जाऊया. तेव्हा आता कमळी म्हणते की आई आणि आबा हे जर आता तिकडे जाऊन राहत असतील तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तेथेच सापडते. आबा नक्की कोणाच्या पत्राची वाट बघत होते आणि आईने इतक्या वर्ष माझ्यापासून काय हे सर्व लपवलं, माझा बाप कोण आहे हे नक्की मला सगळं काही तिकडे जाऊन सापडेल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की बरोबर आहे तुझं आणि उद्याच जाऊन आपण सगळी काही माहिती काढूयात नक्की काय आहे त्या गावामध्ये. तर ऋषी आणि कमळी तिकडे येण्याचं ठरवतात. तर इकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन त्या गावामध्ये येऊन पोहोचतात आणि तेवढ्यात गाडीच्या खाली उतरल्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन, त्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला बराच अंधार झालेला आहे, मग नक्की आता आपल्याला इथे काय माहिती मिळेल? इथे अंधार असल्यामुळे काही दिसणार तर नाहीच आपल्याला. आपण एक काम करूयात, आपण मात्र आजची रात्र इथे एखाद्या हॉटेलमध्ये थांबूया. उद्या आपण पुन्हा एकदा कमळीला भेटू आणि मग या गावामध्ये येऊया प्रोजेक्टची जागा बघण्यासाठी. अरे हे बघ, मला कमळीला भेटण्याची इच्छा आहे कारण मला तिच्याशी नीट बोलताच आलं नाही. तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे आई, तू म्हणते तसं होईल. त्यानंतर इकडे कामिनीला तर फार टेन्शन येते, तिला झोपच लागत नसते आणि तिला सारखं आता तिने आतापर्यंत गौरीला दिलेल्या त्रासाबद्दल आठवतो. ती लगेच उठून उठते आणि पाणी पिते आणि आपल्या माणसाने जी खबर दिलेली आहे ती आठवते की ती म्हातारी आणि ते राजन सर त्या वाळीज गावात गेलेले आहे. तेव्हा हे सगळं आठवल्यानंतर कामिनी म्हणते इतक्या वर्षानंतर या म्हातारीला आणि राजनला तिकडे जाण्याची गरज काय होती आणि कशाला मात्र ती तिकडे तडमण्यासाठी गेले असतील आणि जर त्यांना तिकडे काही सापडले तर गेले कित्येक वर्ष मात्र आता तिकडे काही हाताला लागलं नव्हतं आणि आता मात्र ते तिकडे कशाला गेले असतील. आणि त्याच वेळेस मात्र कामिनीला आता तिने गौरी मागे जे गुंड पाठवलेले असतील तिला मारण्यासाठी ते सगळं काही तो क्षण आठवतो कारण कमळी त्यावेळेस लहान असते आणि तो क्षण, तो भूतकाळ तिला पुन्हा आठवतो आणि स्वतःशी हसते आणि म्हणते की कामिनी उगाच तू घाबरते, तुला काही आठवत नाही का? आपल्या डोक्यात मारते, हसते. त्यावेळेस तर मी त्या गौरीच्या घराला आग लावून टाकली होती, आगीमध्ये तिचं घर भस्मसात झालं होतं, काहीच बाकी मी ठेवलं नव्हतं, सगळं काही संपून गेलं होतं, कुणाच्या हाताला काहीच लागणार नाही असं मी करून ठेवलं आणि आता मात्र कसं कुणाला काही सापडेल मला नाही वाटत. तेव्हाच मी काही ठेवलंच नव्हतं आणि स्वतः म्हणते की कामिनी घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. गौरीचा आता सगळा भूतकाळ मी मिटून टाकलेला आहे, मग कशासाठी घाबराय? आणि शेवटी मी तिला मारूनच टाकलेला आहे, आता मात्र उरलं काय?
काय? काहीच नाही. कितीही कुणी हातपाय मारले ना, कोणताही पुरावाच मी ठेवलेला नाही. मी स्वतःला म्हणते की आता मला घाबरण्याचं काहीच कारण नाही, म्हणून स्वतःशी खूप खुश होते. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.